खरंच थँक्यू. हो अपर्णा मॅडम, मी माझं काम केलंय. तुम्ही आता आराम करा. आर्या, मला घरी जायचंय ग. आता अपर्णा मॅडमची ही अवस्था बघता तिला अर्जुनने कुणीतरी वेगळीच मुलगी अप्पी म्हणून घरी आणले हे सांगणं योग्य ठरणार नाही. नाही नाही, आता शांत राहिलेलंच बरं. आर्या, अगं मी काय म्हणते, मला घरी जायचंय. अमोल, अर्जुन मला भेटायचंय ग त्यांना. अपर्णा मॅडम, तुमची अवस्था आता फारशी चांगली नाहीये आणि आणखीन त्रास तुम्हाला अजून सहन होणार नाही. तुम्ही प्लीज आजची रात्र आराम करा. मी तुम्हाला गोळ्या देते डॉक्टरांनी दिलेल्या. तुम्हाला सकाळपर्यंत तरतरी आली ना की मग जाऊ आपण घरी. नाही नाही आर्या, प्लीज असं नको करू. मला घरी घेऊन चल ना ग. हे बघ, मी खूप दिवस झाले अर्जुनला भेटली नाही, अमोलला भेटली नाही, घरातल्या कोणालाच भेटली नाही. अगं मी किती दिवस लांब होते. घरातले सगळे कसेच मला बघायचंय ग. काय करत असतील ते सगळे. अमोलनी तर अख्खं घर डोक्यावर घेतलं असेल ना ग माझ्या बाळाला भेटायत. आर्या, असं तर नाहीये ना की त्यांनी हे समजून घेतले की मी जिवंत ना? नाही नाही अपर्णा मॅडम, अहो अर्जुन तर तुम्हाला दिवस रात्र शोधतोय. पण या अवस्थेत जर मी तुम्हाला घरी नेलं ना तर घरच्या कोणालाच बघवणार नाही हो. आजची रात्र, फक्त आजची रात्र आराम करा ना. आर्या प्लीज ना ग, प्लीज मला समजून घे. मला खरंच त्यांना भेटायचं. अपर्णा मॅडम, हे बघा, काही काळजी करू नका. आता तुमची रिकव्हरी महत्वाची आहे आणि घरी अमोल, अर्जुन सगळेच ठीक आहेत. तुम्ही या गोळ्या घ्या आणि आत्ता आराम करा प्लीज. ह्या खऱ्या अपर्णा मॅडम आहेत. मग ती घरी असलेली मुलगी ती नक्की कोण आहे? म्हणून बापू सांगतो तेच करतो मी. रडायचं नाही तर लढायचं. या अर्जुन पण आला. दाजी, दीदीचा आवरला का? जेवायला थांबलेत सगळे. हा, तेच विचारायला गेलो होतो मी, आवरले का नाही. पण काय झालंय, तिला एक अचानक कॉल आलाय. म्हणजे मीटिंग काहीतरी सुरू झाली तिची, त्यामुळे तिला उशीर होईल. तर तुम्ही घ्या जेवण करून. पण बाबा, अरे मग थोड्या वेळापूर्वीच घरी आली आहे ना. हा बाळा, पण खूप दिवसांनी गेली ना ऑफिसला ती, तर कामाचा लोड असणारच ना मग. अरे दुपारच्या वेळी कामामुळे पण एकत्र जेवायला नसतो. रात्री तर किमान सगळ्यांनी एकत्र जेवायला पाहिजे ना. हो, आणि तसंही आपण अपर्णाच्या यशाचं सेलिब्रेशन म्हणून गोड केलंय, आणि तीच नसेल तर कसं होईल या ठिकाणी. दिवसभर काम करून असं उपाशी नको झोपायला तिनं. हा, पण तिचं आवरल्यावर ती घेईल ना खाऊन. आपण घेऊ आता. नाही दाजी, आपण थांबू. असं एकट्याला नको सोडून जेवायला. अपर्णा तिच्या कामात चोख आहे हे तिनं पुन्हा एकदा सिद्ध केलंय या ठिकाणी. हा दाजी, काय हो, काय झालं? हा अरे, ते दिवसभर तेच कामाचा लोड होता ना, तोच विचार डोक्यात आहे, बाकी नाही. मागच्या काही दिवसात तुमची पण लय पळापळ झाल्या बघा दाजी. अरे खरंय सगळं. आता फक्त आपल्याच्या कामात तिला आपण आधार देऊया, हा, आणि तिची चांगली काळजी घेऊया, बस. दाजी, एक भाऊ म्हणून मी फक्त दीदीची काळजी घेऊ शकतो आणि माझा शब्द आहे तुम्हाला, मी पुरेपूर तिची काळजी घेईन. आप्या पण आले. आप्या ये. आप्या, काय ग? अगं तू आवरलं पण नाही, काय नाही, जेवायचं होतं ना. अर्जुनशी जरा बोलायचं होतं, काय बोलायचंय? कामाबद्दल. काय चाललंय? हे असले ना माझ्याकडे चालत नाही. काय ते? चिठ्ठी आहे कोणासाठी? सगळ्यांसाठी. कशासाठी हे सगळं? आपण आता जीजीला पकडायला चाललो ना, आणि जीजीने मला सोडलंच नाही म्हणजे म्हणून. काय? हा मग, तो जीजी लय डेंजर आहे. त्यानं माझ्या चिलीपिलीला पकडून नेलंय. मग तो मला कसला सोडतोय, म्हणून मग घरच्यांचे आभार मानायचे म्हणून ही चिठ्ठी मी. दीपा,
असं काही होणार नाही. हे बघ, तुझी सगळी भावंड आणि तुझ्या पाठीशी कायम मी उभा आहे. त्या जिजीचा हिशोब करणारच आहे मी, पण तुम्हाला सगळ्यांना सुखरूप आणणार आहे. साहेब, एक फिक्स मध्ये सांगू का, माझ्यावर एवढं प्रेम कुणीच नव्हतं केलं जेवढे या घरातल्या सगळ्यांनी केले. त्यांचे आभार मानायला पाहिजे ना साहेब, म्हणून ही चिठ्ठी लिहून राहिले बघ. दीपा अगं, साहेब, आता तरी मला माझ्या मनासारखं करू द्या की हो. मी आतापर्यंत त्यांच्याशी लय खोटं बोलले, लय लय चुकीचं वागले मी, पण आता नाही. आणि असं बी या चिठ्ठीत तुमच्याबद्दल काही नाही लिहिलं. लिहा. तुम्ही बघू नका. चला. दीपा, जिजीकडे चाललोय आपण. मनात भीती नाही ना कसली? साहेब, मी तुम्हाला याआधी बी सांगितलं होतं, दीपा कोणाला लुटत नाही. आणि दीपाच्या हक्काच्या गोष्टीला हात लावलेला दीपाला पटत नाही. आणि त्या जिजीने माझ्या चिलीपिलीला हात लावला. आता तर मी सुट्टीच देत नसते त्याला. मी रेडी. चला तुम्ही.